हॅलो, स्वागत आहे तुमचं ट्रीट बाय इंजिनियर्स यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण एक वेगळी खायला टेस्टी आणि भारी अशी रेसिपी बघणार आहे, एग्स फ्राईड राईस। बनवायला एकदम सोपी आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा गाजर, पातीचा कांदा, ढबू मिरची आणि साधा कांदा बारीक चिरून घ्यायचा। आलं लसूण आणि मिरची हे सुद्धा बारीक चिरून घ्यायचं। नंतर एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करत ठेवायचं आहे। त्यात 1 चमचा तेल, अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि धुवून घेतलेला तांदूळ टाकायचा। तुम्हाला जेवढा बनवायचा आहे तेवढी क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता। आपण बिर्याणीला जसा भात शिजवतो तसाच हा भात आपण शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे तो सुट्टा सुट्टा होतो। त्यानंतर एका बाउलमध्ये 2 ते 3 अंडी फोडून घ्यायचे। त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि काळी मिरी पूड टाकायची। काळी मिरी पूड टाकल्यामुळे एक भारी टेस्ट येते, त्यामुळे नक्की टाका। आणि हे सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे। नंतर कढई गॅसवर ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि जे आपण फेटून घेतलेलं जे अंडा होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं भाजून घ्यायचं आहे। जास्त पण ओव्हर कुक करायचं नाही आहे, थोडंसं फक्त मिक्स करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा। फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की अंड्याचे असे मोठे मोठे पीसेस नको, असे छोटे छोटे पीसेस व्हायला पाहिजेत, म्हणजे आपण ज्यावेळी राईसमध्ये टाकणार आहे त्यावेळी ते एकत्र मिक्स होतील। हे झालं की एका प्लेटमध्ये साईडला बाजूला काढून घ्यायचं। नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं आणखीन तेल टाकायचं आणि त्यामध्ये आपण बारीक चिरून ठेवलेलं आलं लसूण आणि मिरची जी होती ती पहिल्यांदा टाकायची। ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं। लसूण थोडासा ब्राऊन झाला की त्यामध्ये कांदा टाकायचा। कांदासुद्धा एकदम पिंक असा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित, जास्त सुद्धा भाजायचा नाही, थोडासा कच्चा कुरकुरीतच ठेवा। म्हणजे ह्या ज्या भाज्या आपण टाकतोय ना त्या थोड्याशा अशा कुरकुरीतच म्हणजे ठेवायच्या, जास्त पण त्या ओव्हर कुक करायच्या नाही आहेत, त्यामुळे त्याची थोडीशी टेस्ट वेगळी होती। तर त्याच्यानंतर आपल्या राहिलेल्या ज्या भाज्या आहेत, गाजर, ढबू मिरची, पातीचा कांदा, हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट भाजलं तरी भरपूर आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे झालं की यामध्ये डार्क सोया सॉस टाकायचा, 1 चमचा टाकायचा बास होतो, जास्त पण सोया सॉस टाकायचा नाही आहे। आणि नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा टोमॅटो सॉस टाकायचा आहे। टोमॅटो सॉससुद्धा जास्त टाकायचा नाही, 1 चमचाच टाकायचा, नाहीतर खूप आंबट आंबट लागतं टोमॅटो सॉस जास्त झाला तर। छान मिक्स करून घ्यायचं। नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपण जी अंड्याचं जे बनवलं होतं ते टाकून घ्यायचं। परत एकदा एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। हे झालं की यामध्ये आपण शिजवलेला भात टाकायचा आहे। भात एक 5 ते 7 मिनिटमध्ये होऊन जातो, पाण्यात शिजतो। तर तो टाकला की त्यामध्ये काळी मिरी पूड टाकायची। काळी मिरी पूड नक्की टाका, कारण त्याने टेस्ट खूप मस्त येते। ते झालं की परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं। तर सोप्या पद्धतीने आणि एकदम भारी टेस्टी हेल्दी असा खायला एग्स फ्राईड राईस तयार आहे। तर ह्याच्यावर वरून तुम्ही हाफ फ्राय एग करू शकता, ज्यांना आवडतंय त्यांना नाही, किंवा असा खाल्ला तरी खूप छान लागतो। असं एक मी फ्राईड एग केले, ते सुद्धा खूप मस्त लागतं साईड बाय साईड खायला। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, एकदा नक्की ट्राय करा, खूप भारी लागते। आणि अशाच मस्त मस्त रेसिपीज, व्लॉग्स, फूड व्लॉगसाठी ट्रीट बाय इंजिनियर्सला सबस्क्राईब करा, असाच कंटेंट येणार आहे। सो थँक्यू।